नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी झटपट आणि पौष्टिक शेंगदाणा लाडू. सर्वप्रथम शेंगदाणे छान भाजून घ्या आणि त्याची वरची टरफलं काढून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घाला. शेंगदाणे जितकेच तितकाच गूळ घ्यायचा. त्यासाठी कोणतीही एक वाटी घ्या आणि त्याच वाटीने शेंगदाणे व गूळ मोजा, म्हणजे प्रमाण अगदी योग्य राहील. आता त्यामध्ये एका वेलचीच्या बिया घाला. हे मिश्रण थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरमध्ये वाटून घ्या. ते मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेतच. यामुळे वेलची, गूळ आणि शेंगदाणे सगळे एकसारखे आणि बारीक वाटले जातात. सगळं वाटून झाल्यावर हे मिश्रण एका भांड्यात काढा. या ठिकाणी मी थोडंसं तूप घातलं आहे. जर तुमचा गूळ सेंद्रिय किंवा जास्त चिकट असेल तर तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण मध्यम आचेवर फक्त थोडेसंच गरम करा. यामुळे गूळ हलका वितळतो आणि शेंगदाण्यातील नैसर्गिक तेल बाहेर येण्यास मदत होते. लक्षात ठेवा, मिश्रण जास्त गरम करू नका, कारण यामुळे शेंगदाण्यातील नैसर्गिक तेल कमी होऊ शकतं. आता मिश्रण हाताला सहन होईल इतकं कोमट झाल्यावर त्याचे छान गोल गोल लाडू वळून घ्या आणि तयार आहेत आपले आषाढी एकादशी शेंगदाणा लाडू. चव, परंपरा आणि भक्तीचा हा गोड संगम तुमच्या घरीही नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.